हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे संडे. सॅटर्डे नंतर मी आज ब्लॉग करते. सॅटर्डेपासून आम्ही सगळे भांडुपलाच आहे, सगळे आई बाबा वगैरे सगळे. आणि आता आम्ही चाललो आहे ट्रेनने मुंबईला, म्हणजे मुंबई दर्शन करायला. महालक्ष्मी जायचं आहे. महालक्ष्मी तर आत्ता जाता प्लॅन बनला आमचा. आणि बाबुलनाथ जायचं आहे आणि प्रॉफिट मार्केट जायचं आहे, सिलिंगचे लाईट्स वगैरे घ्यायला बाबांचे. तिकीट काढायला गेलेले. कुठे? इथेच ना. आम्हीच चाललो. व्हेरीज बाबा हा जाईच आमच्या मागून होतं. ते सगळं डोंबिवली स्टेशनला आणि आम्ही त्याच्या आधीच निघाले आईमुळे. तुझ्यामुळे आधी निघालो. तू बोलत होती बरोबर टाईमवर निघू, तो आल्यावरती निघूया. आताच घे मग. आमचं लगेच 2 मिनिटात दर्शन झालं, कारण आज गर्दी नाही. पण उद्यापासून एवढी गर्दी भेटेल की 1-2 तास आमच्या लाईनीमध्ये गेले. आम्ही आधीच आलो. पाऊस आला म्हणून थांबलो. मोबाईल भिजेल. मोबाईल पण ठीक आहे. धुणार ती आता. खुल्ली नाही अजून. मग खुल्ल्यावरती ते धुणार ना. काय फरक नाही पडत. पाऊस पडला, आम्ही पूर्ण भिजलो. आता किती वेळ थांबलेलो महालक्ष्मी मंदिरकडे. आणि आता आम्ही कॅब केली. मग ऑप्शन नव्हतं, डायरेक्ट काय छत्री नाही आणला. तू छत्री घेत होतीस ना ग. एकच छत्री घेत होती. आपण 5 जण. 2 जण तुम्ही झाला ना. बाबा मी आली पण मला दर्शन नव्हतं भेटलेलं. आम्हाला बाबुलनाथचं पण लगेच दर्शन झालं, ते पण 2 मिनिटात. नाहीतर मेंटॅलिटी आहे ना, म्हणजे लाईन 1-2 तास जातो इथे पण मुंबईला येऊन. आमचं तर झालंय.
किती आहेत बघ लाईनीत, तसल्याच गाड्या आहेत आपला सगळ्या. नंबर कधी लागेल जायला घरी यायला आपलं खाली एक असता मलबारी इथेच आहे आणि परत ते हे BMC ची बिल्डिंग नगर चौकीच्या हा इथे येतं इथे नाही राधा मैदान नाही पुढे हो आणि तुझी मम्मी आता आम्ही चाललोय प्रॉफिट मार्केटला, रेल्वेची बट आम्हाला डायरेक्ट प्रॉफिट मार्केटची बस नाही भेटली आहे की नाही, असते की नाही माहीत नाही. सो आता आम्ही CSTला उतरून चालत जातोय प्रॉफिट मार्केट. जाते काय मम्मी? गेटवे ऑफ इंडियाला जाते. इकडे गेला इकडे गेट ऑफ इंडिया ध्रुव भेटेल आपल्याला. ध्रुवला सांग इकडे यायला. तुम्ही फिरा आम्ही सामान घेतो आणि डोंबिवलीला जातो. बिल किती रे? 500 रुपये कमी नाही करत. सो फायनली आम्ही 5-6 दुकानं फिरून एक झुमर फायनल केलाय. मस्त वाटतं लाईट. सो झुमरचं काम झालंय आणि लाईट्सचं. बटर पण अरे बटर पनीर एक, कोल्हापुरी एक, रोटी रोटी किती? 1 2 3 4 5 10 रोटी. बटर रोटी किती आला? बटर रोटी 2 बटर रोटी 8 साधा रोटी. केस काय असे ठेवले? टोप लावल्यावर की तुझी केस ध्रुवने आम्हाला जॉईन केला. तुमचे केस असे वाटतात जसं काय टोप लावलं विग लावल्यावर की वाटतं. एवढा लांब फक्त जेवायसाठी आला? कुठे होतो तू? आता मागायपासून का नाही आला मग? घरी येतोस ना? घरी येतोस ना? का? तुम्हीच रोड रेंटने जावा. आता जास्तच मोठा ना वाटत प्लस नाहीये. हा जसं मोठं आहे ना? एअरड्रॉप असं पण चालू होतं. आणि हे आहे का एम्युलेट केली आहे. हा तेच बोललो. पण मेन म्हणजे मला एवढं आवडलं हे बघ व्हिडिओ वाईड म्हणजे असं पण आहे, ह्याच्याने पण आपण शूट करू शकतो म्हणजे असा ब्लॉग करताना. मला हे खूप आवडलं फीचर. ध्रुवने नवीन फोन घेतलाय 17. असा शूट करते असा. लाईक मी फोन असा पकडून पण शूट करू शकते, बट काय बनवती मच्छी सर्व तशीच. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे 16 आहे आणि न्यू फीचर आहे 17 मध्ये. काय नाही करू शकत मी, कारण ध्रुव मला यूज करा देणारच नाही. झालं आता आमचं जेवण. ध्रुव आता परत जाईल शूटला आलेला तो CSTला, म्हणून मग इथे जेवायसाठी आम्हाला जॉईन केलं ध्रुवने. आणि आता परत तो परेलला चालला आहे शूटसाठी. ते पण चांगलं असतं. काय? हां काय? बाहुबलीमध्ये काय
खाऊ तसं खायला. मग तू का गेली तिकडे कामामध्ये? कोण घेऊन गेलं बाबा? कामत मध्ये गेलो आणि अंकर हाय. सो आता आम्ही घरी आलोय. एवढं पूर्ण दिवसभराचं ट्रॅव्हल करून आणि आम्ही जिथे जेवलो कामत हॉटेल, टेस्ट चांगली होती बट क्वांटिटी बिलकुल नव्हती. फक्त फेम आणि हाईप करून ठेवलं, बाकी काहीच नाही. टेस्ट चांगली होती बट क्वांटिटी वेगळी नव्हतीच, बिलकुल नव्हती. आणि त्याच्यानंतर आई मी ब्लॉग करते. आता ओमकारला बाईक घ्यायची. ओमकार इज नाव सगळ्यात इंस्टाग्रामवर त्याला बाईकचे व्हिडिओज येतात. तर बाबांनी जयेश घरी गेले, मम्मी मी आणि आई भांडुपला आलो आहे आणि ध्रुव शूटला गेला त्याचा कामाला परत. आणि त्याच्यानंतर स्टेशनला आल्यावरती मी जो लास्ट समथिंग मेमध्ये काहीतरी स्क्रॅच गार्ड काढलेला तो मी आता लावला आहे. आता मी लावून घेतला मी स्टेशनला. आणि आई आणि मम्मीचं तर ठीक आहे, पण आई असं वाटतं की गावावरून आली आहे एवढी थकून ट्रॅव्हल करून, असं जे फक्त मुंबई फिरलीस. काही बोलले का? तरी पण चालणं तर काय एवढं नव्हतं, कारण मार्केट आज संडे होता म्हणून बंद होतं. फक्त असे स्पेसिफिक स्टोर्स होते जे ओपन होते, त्याच्यात आम्ही गेलो. 5,000 4,000. सो आता हा मी ब्लॉग आता इथेच एंड करते. म्हणजे गावी असल्यापासून मी त्याच्यानंतर मी प्रॉपर ब्लॉग जो आहे तो मी आता एंड करते. नाहीतर मी इतके दिवस प्रॉपर एंड पण नव्हता केलेला, जस्ट फक्त कॅज्युअल व्हिडिओज चालू होते. आता ठीक आहे, आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. शेरा बघा, शेरा आईचा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. गाईज 17 आल्यापासून जसं मी काल बघितला ध्रुवचा फोन, मला असं वाटतं की मी थोडं रिग्रेट करते आहे. कारण तो जो कॅमेरावाला जो आहे ते मस्त आहे, फीचरच अलगच आहे पूर्ण. बट ठीक आहे, माझा पण फोन चांगला आहे. आता मी घेऊ नाही शकत, कारण मी जर आता नाही नंतर पण घ्यायचा विचार केला तरी फटके पडतील मला. आत्ताच बघतायत मी आता असं बोलते तर माझ्याकडे दोघी पण. सो ठीक आहे. अरे आता मला कधी झाला घेऊन, आता त्याच्यात 17 मध्ये फीचर आहे.